हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मी आज नवीन फ्रेश दिवस आणि फ्रेश टॉपिक घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी। मी विचार केला की म्हटलं चला आज काहीतरी नवीन आणि वेगळा आपला असा छान जीवनाचा प्रवास आणि एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करूयात आणि तो तुम्हाला नक्की आवडेल असं मला वाटतंय। सो मी आज तुमच्याशी असं शेअर करणार आहे की आपण ना म्हणजे आपली जर जर्नी बघितली आपण स्कूलमध्ये असतो, त्याच्यानंतर म्हणजे शाळेमध्ये असतो, मग कॉलेजमध्ये जातो, मग मास्टर्स घेतो, मग जॉब करतो, मग सेटल होतो, मग मॅरेज मग अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी खूपच मोठी जर्नी जाते। म्हणजे आपलं म्हणजे आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा आपल्याला फक्त एकच असतं की आपल्याला काहीतरी व्हायचं आहे किंवा काहीतरी बनायचं आहे लाईफमध्ये, हा एक मोठो असतो। पण जसं 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 आपण पुढे जातो, जसं जसं आपले असा जेव्हा कर्व जातो तेव्हा एक्सपेक्टच नसतं की आपल्या जीवनामध्ये आपण आफ्टर मॅरेज असं काही करू किंवा इथे असू किंवा असा कोणत्या व्यक्तीशी लग्न करू, म्हणजे अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज जे काय असेल ते। तर याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवेल आफ्टर मॅरेज अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी टॉपिक जर तुमचे रिकमेंडेशन आणि म्हणजे रिक्वेस्ट असेल तर सध्या मी आज अशा टॉपिकवर बोलणार आहे की जेव्हा आपण शाळेत असतो, म्हणजे खरं तर बघायला गेलं तर माझी जी शाळा आहे ती जिल्हा परिषदेच्या शाळेतून मी शिकलेली आहे आणि मी खूप प्राऊड आहे या गोष्टीसाठी। कारण त्यावेळेस म्हणजे 2004-03 मध्ये जिल्हा गावाकडची असल्यामुळं गावाकडे तर जिल्हा परिषदेची शाळा असते। सो झेडपी जे म्हणतो, झेडपी स्टुडंट, झेडपीमधून आलेली मुलगी, तर असं काहीसं माझं अस्तित्व होतं। तर जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलेली आहे आणि मराठी मीडियम जे आहे, मराठी माध्यमातून माझं एज्युकेशन झालेलं आहे, म्हणजे शाळेत स्कूलिंग वगैरे। तर 1ली ते 10वी माझं पूर्ण मराठी मीडियममधून झालेलं आहे। म्हणजे लिटरली असं होतं की त्यावेळेस 5, 6वी, 7वीला जरी गेलं तरी व्यवस्थित इंग्लिश वगैरे यायचं नाही। खूप डिफिकल्ट गेले ते दिवस माझे आणि अचानक कॉलेजमध्ये गेल्यानंतर डोळे उघडतात, कॉम्पिटिशन खूप असते आणि मग एवढ्या सगळ्यातून अशी वाट काढत इथपर्यंत पोहोचणं खूप मोठा प्रवास आहे हा, जो की मी अनुभवलेला आहे। म्हणजे मी माझे जे कोणी गावाकडचे मैत्रिणी असतील किंवा असे कोणी व्ह्यूअर्स असतील ते रिलेट करू शकतील की एका जिल्हा परिषदेच्या शाळेपासून तर डायरेक्ट पुण्याचा प्रवास हा किती मोठी जर्नी आहे आणि इमॅजिन नाही करू शकत। म्हणजे खूपच अप्रतिम आहे आणि मी कधी आयुष्यात असं विचार केला नव्हता की मी पुण्यामध्ये जाईल। पण येस, जेव्हा मी मला म्हणजे माझे रिझल्टसुद्धा मला 6वी 7वी पासूनच आठवतो, इवन 8वी पासून, सॉरी मला 7वी पर्यंतचे माझे रिझल्ट्स वगैरे काही आठवत नाही, कारण आम्हाला असलं काही मिळायचं नाही त्यावेळेस, फक्त पास वगैरे झालं असं काहीतरी असायचं। आणि जेव्हा मग मी 8वीला गेली, म्हणजे 7वीला असताना जेव्हा 8वीत जातो आपण, सो माझी कझन वगैरे म्हणजे थोडंसं हायर स्कूलिंग वगैरे म्हटलं जातं, शाळेपासून स्कूलिंगला गेले, म्हणजे 8वी 9वी 10वी दुसरीकडे शाळा होती, म्हणजे 7वीपर्यंत दुसरीकडे आणि त्याच गावामध्ये, आणि 8वी 9वी 10वी परत दुसरीकडे, आणि ते पण घरापासून 3-4 किलोमीटर चालत जायचं। त्यावेळेस सायकल वगैरे असलं काही नव्हतं आम्हाला। आत्ता तर सगळ्या इतकी सोय झाली ना की बापरे, असं वाटतं की काश आपण आत्ता असतो तर किती भारी झालं असतं। तर त्यावेळेस चालत सगळा प्रवास असायचा आणि त्यातले त्यात जेवणाचे डबे सोबत न्यायचे नाही, कारण सकाळी जेवण रेडी नसायचं। म्हणून दुपारची सुट्टी झाल्यानंतर 1 वाजता सुट्टी होती, 1 ते 2 मध्ये घरी यायचं, एवढं परत चालत जेवण करायचं आणि परत चालत शाळेत जायचं, कारण 2 वाजता परत लेक्चर असायचं असं। आणि एवढं आहे मात्र तेव्हाचे जे शिक्षक होते, म्हणजे मी आताच्या शिक्षकांना नावं ठेवते असं नाही आहे, खरंच सगळे खूप छान करत असतील। तर आमचे शिक्षक जे होते, एक मुख्याध्यापक आणि 7-8 असे शिक्षक असायचे। तर मला आठवते चांगलं की ABCD वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर सगळीकडे शिकवतातच, नो डाऊट, पण माझं जे इंग्लिश आहे ते सुधारलं 8वी पासून। म्हणजे
7वीपर्यंत मला काही इतकं जमायचं नाही, पण हां मी खूप प्रयत्न करायची. म्हणजे मी असं स्वतःचं कौतुक नाही करत ते, पण आम्हाला असं घरी ट्युशन वगैरे किंवा असं घरी शिक्षित आहे कुणीतरी मग ते तुम्हाला होमवर्क वगैरे करणार असं काही नव्हतं. कारण सगळ्यांना त्याची शेतीची कामं वगैरे असायची आणि मग आपल्यालाच आपलं सगळं काम करू, म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे बाकीचं काही धुणं भांडी सगळे कामं करून मग जो जेवढा वेळ मिळेल त्या वेळामध्येच सगळं आवरून आणि मग अभ्यास करायचा, असं ते दिवस होते तेव्हाचे. तर म्हणजे खूप कठीण होते. आणि मग त्याच्यानंतर शाळा झाल्यानंतर 8वी 9वी 10वी हे 3 वर्ष खूप डिफिकल्ट गेले मला, कारण मला इंग्लिश एवढं जमायचं नाही. बट एवढ्या सगळ्या मुलांमध्ये 8वीमध्ये पहिला नंबर मी काढला, हे माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट होती. कारण त्यावेळेस लाईटिंगचा खूप इश्यू असायचा, तर कंदील असायचे जुने, जर कोणाला माहिती असेल तर, किंवा त्या अशा चिमण्या असायच्या रॉकेलवर आपण हे करायचं, तर त्याच्यामध्ये मी अभ्यास केलेला आहे. आणि मग असं करत करत ते झटपट इंग्रजी वगैरे ते जे बुक्स होते तेव्हा ते मिळायचे, तर त्याच्यामधून अभ्यास करून आणि 8वीला आम्हाला एक टीचर होते देवरे सर म्हणून, त्यांनी खरंच आमचं ग्रामर इंग्लिश वगैरे खरंच खूप छान केलं. त्यांच्याच कृपेने आज मी इथवर आहे. म्हणजे बाकीचे सगळे टीचर्सनी तर हेल्प केलीच, पण त्या सरांनी इंग्लिश आमचं इतकं छान आणि इतकं मस्त करून घेतलं, टेन्स वगैरे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप मस्त झालं. आणि मग त्याच्यानंतर 8वी 9वी 10वी 9वीमध्येही लकीली मी परत फर्स्ट आली. कॉम्पिटिशन वाढत गेली, कारण काही नवीन स्टुडंट बाहेरगावावरनं आमच्या गावामध्ये शाळेत शिकायला आले आणि ते थोडेसे मला हुशार वाटले असे. पण असतं ना की थोडा पाय सरकतो वगैरे ह्या गोष्टी होतात, पण माझं असं होतं की नाही. आणि माझे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते, माझं होल फॅमिली खूप स्ट्रिक्ट होती, त्याच्यामुळे असं काही मनात कधी आलं पण नाही. आणि त्यावेळेस असलं काही प्रॉब्लेम्स नव्हते, म्हणजे आम्ही सगळे एकत्र खेळायचो वगैरे, त्याच्यामुळे असं काही मनात कधी फिलिंग्स पण आले नाही. जे माझ्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या मुली होत्या त्यांचे थोडेसे झाले होते प्रॉब्लेम्स, पण ठीक आहे, काही हरकत नाही. मग 10वीला बोर्डाची परीक्षा असते आणि खूप कसून अभ्यास केला. माझ्या रिलेटिव्स म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये राहत होते, त्यांच्याकडनं बुक्स मागवले, त्यांनी हेल्प, म्हणजे त्यांचे बुक्स आल्यानंतर माझा आनंद इतका दुगणा झाला. म्हणजे त्यावेळेस चाटे क्लासेसचे बुक्स माझ्याकडे आहेत, माझ्याकडसाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट होती. मग त्याच्यामधून मी अभ्यास केला, म्हणजे पूर्ण क्लासमध्ये वर्गामध्ये माझ्याकडेच असे बुक्स होते. मग टीचर्स वगैरे पण ते बुक्स घ्यायचे आणि मला ती खूपच वेगळी फिलिंग होती, अशी काहीतरी मी वेगळ्याच आसमानावरती होते. कारण त्यावेळेस असे बुक्स गावामध्ये असणं ही खूप मोठी प्राऊड गोष्ट होती. आणि मग खूप कसून अभ्यास केला, कारण बोर्डाची परीक्षा होती. आणि लकीली फर्स्ट तर नाही आले मी, पण सेकंड मी आणि अजून एक माझा क्लासमेट होता, एक मुलगा, तो आम्ही दोघांनाही सेम पर्सेंटेज पडले. सो आम्ही दोघंही सेम पर्सेंटेजने पास झालो. आणि राहिला प्रश्न कॉलेजचा, तर त्यावेळेस असं होतं की मुलींना कॉलेजला जायला अलाउडच नव्हतं. डायरेक्ट 10वी झाली की 1-1.5 वर्ष घरी असलं की लगेच लग्न करून टाकायचे. पण माझे जे वडील होते ते थोडे शिक्षित होते आणि त्यांची जी फ्रेंड सर्कल होतं ते सगळं शिक्षित होतं. मग त्यांनी खूप फोर्स केला आजोबांना, इवन माझ्या आईने खूप फोर्स केला आजोबांना. आजोबा अजिबात नाही म्हणायचे, पण केलं, सगळ्यांनी कन्व्हिन्स केलं. आणि फायनली मी कॉलेजमध्ये आली, म्हणजे 11वीला. आणि आमच्या गावामध्ये कॉलेज वगैरे असं काही नव्हतं. बिलीव्ह नाही करणार तुम्ही, कॉलेज माझं तालुका प्लेसला होतं, म्हणजे माझ्या इथून 22 किलोमीटर कॉलेजला जायचं. तर प्रवास असा होता की पहाटे 5:30ला बस निघायची कॉलेजची, ते लालपरी असतात, आपण लालपरी म्हणतो त्याला, महामंडळाची बस. तर 5:30 वाजता बस निघायची म्हटल्यानंतर विचार करा मला किती वाजता उठायला लागत असेल. मी कंप्लीट 4:30 ते 5:30 एका तासामध्ये मला उठायला लागायचं. आणि कॉलेज म्हटल्यानंतर तालुका प्लेसचे सगळे बाकीच्या गावाकडची मुलं प्लस त्या प्रॉपर तालुका प्लेसची इंग्लिश मिडियमचे मुलं सगळे एकत्र, त्यांच्याशी जमवून घेणं, नवीन मित्र मैत्रिणी बनवणं. आणि एवढ्या लांबून तर इतकंपर्यंत गावाकडनं तर तालुका प्लेसपर्यंत कॉलेजला जाऊन प्रवास करणं हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. आणि मी चूज केलं सायन्स,
कारण माझी खूप इच्छा होती की मला काहीतरी व्हायचं वगैरे. सो आर्ट, कॉमर्स आणि सायन्स असे ऑप्शन्स असतात, तर मी सायन्स चूज केलं. म्हणजे मला असं सांगणारं किंवा असं गायडन्स करणार कोणी नव्हतं त्यावेळेस की तू ह्या स्ट्रीमला जा किंवा त्या स्ट्रीमला. मला सायन्स का आवडायचं, कारण मला बायोलॉजी हे मी खूप म्हणजे मला आवड होती की मला पक्षी, प्राणी, आपल्या बॉडीविषयी असं जाणून घेणं, मला ह्याची फार उत्सुकता होती पहिल्यापासून. सो म्हणून मग असं विज्ञान वगैरे हे मला फार सब्जेक्ट आवडायचे, म्हणून मी बायोलॉजी स्ट्रीममध्ये वळाली. आणि सकाळी 4:30 वाजता उठून सगळं आवरून प्लस डब्याचा प्रॉब्लेम व्हायचा, म्हणून मी काय करायची, आदल्या दिवशीची चपाती सोबत न्यायची, चटणी वगैरे त्याच्यामध्ये टाकून टिफिनला जायची, कारण 11वीपासून प्रॅक्टिकल चालू होतात. तर प्रॅक्टिकल वगैरे सगळं मॅनेज करून 2 वाजताची परत रिटर्न बस जायची कॉलेज. आणि ती जर गेली, इन केस ती जर सुटली कॉलेजची बस, तर डायरेक्ट संध्याकाळी 5-5:30ला बस होती. त्याच्यामुळं इतकं डिफिकल्ट होतं. आणि बस स्टँडपासून कॉलेज परत 1.5-2 किलोमीटर वॉक करत होतं. त्यावेळेस असं रिक्षाने वगैरे जायला पैसे नसायचे एवढे, कारण लिमिटेड पैसे मिळायचे घरून. आणि त्यावेळेस माझ्या हिशोबाने 10 रुपयाला वडापाव असायचा. बट मी कधीही वडापाव खाल्ला नाही, कारण माझ्या सगळ्या फ्रेंड्ससारखं कधीतरी घेतला तर घेतला, एवढासा मी 10 रुपये असे साचून ठेवायची. आणि जो डबा होता माझा, बाकी सगळे बाहेरचं असे खायचे आणि मी माझा आपली भाजी जी काय चटणी वगैरे दिलेली असते, किंवा वहिनीने कधीतरी बटाट्याची भाजी सोपी असते किंवा बेसनाच्या पोळ्या सोप्या असायची म्हणून कधीतरी ती बनवून द्यायची पटकन. तर त्या दोघांनी खरंच खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी. आणि माझ्या काकाच्या मुलाने, माझ्या वहिनीने आणि माझ्या भावाने. तर म्हणजे कधीतरी असं पण व्हायचं की बस माझी सुटून जायची, माझं आवरायचं नाही म्हणून, तर बसच्या मागे मागे माझा भाऊ गाडी घेऊन जायचा आणि ट्राय करायचा की मला ती बस मिळेल म्हणून. आणि तेही नाही शक्य झालं तर वडील सकाळी मला 7:30 वाजता पहिलं लेक्चर असायचं, तर सकाळी 6 वाजता निघायचो, 7 वाजतापर्यंत पोचायचो आणि पहिलं माझं केमिस्ट्रीचं लेक्चर मी अटेंड करायची. तर असं सगळं दिवस काढलेत मी ह्याच्यामध्ये, कॉलेज लाईफमध्ये. आणि त्याच्यामध्ये बरेचसे चान्सेस असतात पाय सरकण्याचे वगैरे, तर बरेच वेगवेगळे गोष्टी घडायच्या कॉलेजमध्ये. पण ते सगळं बघून खूप नवीन वाटायचं, कारण असं कधी बघितलं नाही, असं कधी केलं नाही. तर पण एकच ध्येय होतं की आपल्या आईवडिलांचा विचार नेहमी समोर यायचा, की आईवडिलांची इज्जत महत्त्वाची, हाच एक थॉट यायचा. आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे, त्याच्यामुळे ह्या कुठल्याही मार्गाने कधी गेली नाही. आणि एकच ध्येय असलेला अभ्यास आणि अभ्यास, म्हणजे पूर्ण अभ्यासकिडा मी झाली होती. आणि 11वी कशी तरी मी पास केली, सगळ्यांशी जुळून हे करून ते करून 11वी मी पास केलेला. राहिला प्रश्न 12वीचा. 12वी म्हटलं की एवढे सब्जेक्ट सगळे इंग्लिशमध्ये, 11वीचे तर पण होतेच, पण केलं कसं तरी. पण 12वीला बोर्डाची परीक्षा असते, इतका अभ्यास केला म्हणजे हार्डली मी 12 ते 1 2 4च तास झोपायची मी 12वीमध्ये. म्हणजे खरंच लाईटचा त्या अगेन तो इश्यू असायचा, अगेन आपल्या दिव्यामध्ये वगैरेच अभ्यास करून. माझी आई मात्र माझ्यासाठी जागायची, कारण माझी इथे केसही जळाले होते एकदा, मी अशा अभ्यास करता झोप लागली होती म्हणून माझे इथले केस पण जळाले होते थोडेसे. तर आणि त्यावेळेस कापूस वगैरे असायचा घरामध्ये, तर आग वगैरे लागण्याचे जास्त चान्सेस असायचे. तर हे 12वीमध्ये खूपच कमी पर्सेंटेज पडले, म्हणजे 50 ते 60च्या रेंजमध्ये पडले. आणि जे की मला अजिबात अपेक्षित नव्हतं की एवढे कमी मार्क्स पडले. आणि ते मार्क्स कशामुळे पकडले, बिकॉज ऑफ मी मराठी मीडियममध्ये होते आणि मला इंग्लिशचा खूप तरी पण असा प्रॉब्लेम यायचा. आणि कारण पूर्ण पेपर्स हे इंग्लिशमध्ये असतात आणि खूप डिफिकल्ट जाते ह्या सगळ्या गोष्टी. जे इंग्लिश मिडियम आणि सेमी मिडियमचे होते त्यांना थोडं ठीक केले, पण ते जे पर्सेंटेज पडले ते पण माझ्या घरच्यांसाठी खूप इम्पॉर्टंट होते. त्याची 12वीनंतर काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होता. आणि त्याचे व्हिडिओज, त्याचा नवीन ब्लॉग मी करेल, कारण आत्ता सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणं खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल हा. तर ती जी जर्नी आहे, आफ्टर 12वी मी काय केलं, कसं केलं आणि कसे कसे चॅलेंजेस आलेत माझ्यासमोर परत, हेही मी तुमच्याशी शेअर करेल, कारण खूप आठवणी आहेत त्याच्यावाल्या पण. आणि म्हणजे एवढंच आहे की आत्ताचं जे मुलांचं लाईफ आहे ते खरंच खूप सोपं आहे. म्हणजे सगळं इझी टू वे, म्हणजे जवळ शाळा असतात, शाळेत बसेस असतात, वेळेवर ट्युशन, त्याच्यानंतर सगळं काही हातात असतं. तर काश मला असं वाटतं की मी आत्ताच्या
जनरेशनमध्ये शिकायला हवं होतं, मला सगळं मिळालं असतं. पण कधी कधी असं वाटतं की ते दिवस बरे होते, कारण बाकीचे असले काही प्रकार नव्हते. फोन तर विषयच नव्हता माझ्याकडे. फोन माझ्या हिशोबाने 12वीला एवढासा तो साधा नोकियाचा येतो ना, असा एवढासा, तो माझ्याकडे त्यावेळेस तो फोन होता. म्हणजे तो कशासाठी होता की कधीतरी माझी बस जर सुटली वगैरे, म्हणजे दुपारची प्रॅक्टिकल वगैरेला मला लेट झालं तर मग मला वडील घ्यायला यायचे, कारण वडील एवढं म्हणजे सिटीमध्ये काम करायचे म्हणून. तर त्याच्यासाठी फोन होता. आणि बस सुटली की सुटली नाही सुटली ह्याच्यासाठी, आणि घरी आले नाही आले याच्यासाठी, म्हणजे ह्या 2 न्यूजसाठी माझा हा फोन होता लिटरली. आणि मी तो फोन जवळजवळ 4 वर्ष वापरला. येस, 4-4.5 वर्ष मी तोच फोन वापरला माझ्याकडे. म्हणजे माझं असं होतं की जोपर्यंत मी स्वतःहून स्वतःचं काहीतरी कमवते तोपर्यंत मी असे. आणि त्यावेळेस अँड्रॉइड फोन म्हणजे कोणाकडे असलं ती खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे आपल्यासारख्याकडे तो अँड्रॉइड फोन असणं त्यावेळेस तर इम्पॉसिबल होतं. तर असं काहीसं गेले. तर 1ली ते 7वीत काही आठवतच नाही. म्हणजे फक्त एवढं आठवतं की ABCD आई शिकलो, आणि टीचर्स वगैरेचे थोडेफार चेहरे आठवतात. त्यावेळेस रिझल्ट्स वगैरे असलं काही आठवत नाही. आणि फोटोज तर प्रश्नच नाही, कारण आमच्याकडे कसे फोटोही काढायचे नाही कधी. आणि 7वीपासून मात्र 7वी, 8वी, 9वी, 10वी हे खूप चांगले आठवतात. आणि 11वी आणि 12वी हे पण चांगले आठवतात, कारण बसचा प्रवास आणि प्रॅक्टिकल्स, मग उन्हाताणात तिथून परत कॉलेजपासून तसं बसस्टँडपर्यंत परत चालत यायचं. मग बसचा घंटा वाट बघायची, कारण 2च बस असायच्या दिवसातून कॉलेज बस, आणि घंटा वाट बघायची. आणि त्या कॉलेज बस इतकी तुफान भरलेली असायची, कारण येवल्यापासून ते माझ्या गावापर्यंत जेवढे लाईनमध्ये जेवढे गावं येतील तेवढ्या गावां मिळून ती एकच बस होती. म्हणजे तुम्ही विचार करा, एका बसमध्ये किती मुलं जात असतील. म्हणजे लिटरली असं होऊन असं बसून किंवा असं उभं राहून बसने तो प्रवास करायला लागायचा. कधी बसायला मिळायचं, कधी नाही मिळायचं, ही स्टोरी होती. पण लकी आम्ही असं होतो की आमचं गाव शेवटचं असल्यामुळे रात्री ती बस आमच्याकडे मुक्कामी असायची. म्हणून पहाटे ज्यावेळेस आम्ही बसने जायचो तेव्हा आम्हाला ती जागा बसून आरामात आम्ही जायचो. पण येताने विचारही करू शकत नाही बसण्याचा. तर असे दिवस काढलेले आहेत. माझ्या व्ह्यूअर्सपैकी असेल कोणी की त्यांनी असे दिवस काढले असतील, माहीत नाही, किंवा कोणाचे छानही गेले असतील. असं काहीसं जीवन होतं. आणि येस, पण 12वीला जे पर्सेंटेज पडले त्याच्यानंतर असा धडा घेतला ना, असं हिट झालं ना कुठेतरी मनाला की नाही. तर ते काय हिट झालं आणि कसं झालं हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडत असेल माझ्या जर्नीचा तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बाय.